श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गाणगापूर येथील भगवान दत्तात्रय मंदिर हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थक्षेत्रापैकी का आहे. भूतांचा खेळ पाहायचा असेल तर कधीतरी गाणगापूर येथील मध्यांत आरती पहा. यावेळी भूत पळवून लावण्यासाठी येणारी मंडळी गर्दी करून येते. हे दृश्य अंगावर काटा आणणारे असतात. करणी, भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. अनेक जण येथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन आनंदी जीवन जगतात. दत्तात्रयांच्या आरतीमुळे वाईट आत्मे, वाईट शक्ती स्वतःहून पळून जातात. मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पठणाने शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. भय आणि भूतबाधेने त्रस्त असलेल्या लोकांनी गाणगापूरला नक्की भेट द्यावी, असे अनुभव साधू आणि भक्त सांगतात. एवढं फेमस हे गाणगापूर येथील आपलं दत्तात्रयाचं मंदिर आहे. तसेच गाणगापूर येथील भगवान दत्तात्रय मंदिर हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. येथे दररोज मध्यांत आरती सुरू होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात. किंचाळणे, ओरडाओरड करणे आणि जमिनीवर लोळणे आणि विचित्र हालचाली करणे असा प्रकार सुरू होतो. तुम्हाला खरं वाटतच नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. एवढं पवित्र, एवढं सुंदर मंदिर आहे. तर त्यांचे शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाही. या मंदिरात जे लोक वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असतात ते आरती सुरू होताच अचानक विचित्र वागू लागतात. काही जण लहान मुलांच्या खेळण्याच्या बारावर चढतात, उलटे लटकतात आणि भगवान दत्तात्रयांना काहीही बोलू लागतात. तुम्हाला जर असेच तुम्ही व्हिडिओ बघायचे असतील खरे, तर तुम्ही गाणगापूरच्या साईटवर नाही तर यूट्यूबच्या लाईव्ह साईटवर तुम्ही जाऊन बघू शकता कसे माणसं वागतात तिकडे. परत त्याच्यामध्ये महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात. असे मानले जाते की भगवान दत्तात्रय यांच्या शक्तीमुळे या लोकांवर असलेले आत्मे किंवा वाईट शक्ती त्यांना सोडून जाण्यास भाग पाडतात. परंतु हे आत्मे प्रतिकार करतात आणि त्यामुळे भूतबाधित लोक जोराजोरात किंचाळतात, धावू लागतात, नाचू लागतात आणि कधी कधी ते हवेतच उड्या मारत असतात. आरती जशी जशी पुढे जात राहते तसे तसे भूतबाधित लोकांचे शरीर अनियंत्रित हालचाली करू लागते. काही हसतात, काही रडतात, काही बेशुद्ध होतात, तर काहींना खूप वेदना होतात. आरती संपल्यावर ते अचानक जमिनीवर कोसळतात, जणू काही मृत झाले आहेत. काही मिनिटांनी ते शुद्धीवर येतात आणि भगवान दत्तात्रयांचे आभार मानतात. संपूर्ण भारतभरातून ज्यांना करणी, भूतबाधा किंवा अज्ञात शक्तींचा त्रास आहे असे लोक गाणगापूरमध्ये येतात. इथे चमत्कार म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील 20वा आणि 21वा अध्याय वाचल्यामुळे भूतबाधेतून मुक्ती मिळते असे मानले जाते. एवढा पवित्र असा गुरुचरित्राचा 20वा आणि 21वा अध्याय आहे. काही जण इथे काही दिवस राहतात, पूजा करतात, नम्र मंत्र जप करतात आणि दत्तात्रयांची कृपा प्राप्त करतात. गुरुचरित्र हे दत्तात्रयांचं एक शक्तिशाली चरित्र आहे. त्यापासून विविध चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. एवढं पवित्र असं गुरुचरित्र आहे. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.